तंत्रज्ञान काय आहे याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहेत। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर शेतकरी मित्र हो, सध्याच्या काळामध्ये आपण वाजवीपेक्षा जास्त आपण रासायनिक खतांचा आपल्या जमिनीवरती उपयोग करत आहोत। अधिकाधिक उत्पन्न यायला हवं म्हणून आपण भरमसाठ असे रासायनिक खताचा वापर करतोय। परिणामी काय होत आहे, आपल्या जमिनीची सुपीकता ही हळूहळू कमी कमी व्हायला लागली। कारण पिकाची गरज न ओळखता आपण वाजवीपेक्षा जास्त त्यांना रासायनिक खतांचा आपण पुरवठा देत असतो। समजा आता आपण जेवायला बसलो, आता समजा मी फक्त 2 पोळ्या खाऊ शकतो आणि माझ्या समोर जर 10 पोळ्या ठेवल्या तर मी 10 पोळ्या नाही खाऊ शकत। एवढे मला गरज आहे तेवढे, म्हणजे 2 पोळ्यांची गरज आहे तर 2च पोळ्या घेईल। सांगण्याचा उद्देश असा आहे, आपण जेव्हा कपाशी किंवा कोणत्याही पिकासाठी आपण खत टाकतो, खताचं नियोजन करतो, त्यावेळेस आपण त्या पिकाला नेमकं किती गरज आहे खताची ती गरज न ओळखता आपण त्याला क्वांटिटीनं वाजवीपेक्षा जास्त खत टाकतो। परिणामी काय होतं, ते खत आपल्या जमिनीत पडून जमिनी ह्या कडक व्हायला लागल्या आहेत। तुमच्या निदर्शनात आला असेल, ज्या वेळेस आपण शेतीची मशागत करतो, म्हणजे हंगाम आटोपल्यानंतर आपण जेव्हा नांगरणी किंवा टिलर वगैरे काहीतरी आपण रोटर मारतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं जमीन ही एकदम कडक अशी होऊन मशागत चांगली होत नाही। तर त्याला एक मूलभूत कारण हेच आहे, आपण वाजवीपेक्षा रासायनिक खतांचा वापर करतोय, तसेच तणनाशकांचा वापर करतोय। त्यामुळे आपल्या जमिनी ह्या थोड्या नापिकीकडे वळू लागल्या आहेत। कालांतराने एक भीती आहे मनामध्ये, कालांतराने आपण जर असंच रासायनिक खतांचा अवाढव्य वापर करत राहिलो तर कालांतराने अशी एक वेळ येऊ शकते आपल्यावरती की आपल्या जमिनीमध्ये काहीच पिकू शकणार नाही। परंतु आजच आपण येणाऱ्या धोक्याला घाबरून आपण आजच अलर्ट झालो, सतर्क झालो, तर आपण आपला जो आर्थिक नुकसान होत आहे रासायनिक खतांच्या जास्त वापरामुळे आपल्याला जो आर्थिक फटका बसतोय तोही कमी होईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्या जमिनीच्या ज्या समस्या येतील त्या आपण टाळू शकतो। तर आपला आजचा विषय आहे मल्टीप्लायर तंत्रज्ञान काय आहे आणि मल्टीप्लायर हे का वापरावे। शेतकरी बंधूंनो, मी सुमारे 4 ते 5 वर्षापासून मल्टीप्लायरचा सतत उपयोग करत आहे। या कपाशीच्या प्लॉटवरती पण मी सुरुवातीला मल्टीप्लायरच्या फवारण्या घेतल्या आहेत। त्यामुळे आजही शेजारी दुसऱ्या कपाशींपेक्षा आपल्या कपाशीचा रंग हा आकर्षक आणि एकदम हिरवा गर्द कलर आहे आणि तसेच पानाचा आकारही एकदम अरुंद आहे। मल्टीप्लायर नेमकं काय करतं, हे सेंद्रिय कर्ब असलेलं एक जैविक खत आहे। म्हणजे कंपनी असा दावा करते, 1 ट्रक चांगलं कुजलेलं शेणखतापासून जेवढा सेंद्रिय कर्ब मिळतो तेवढा या 1 किलो मल्टीप्लायरच्या पॅकिंगमध्ये एवढा सेंद्रिय कर्ब उपलब्ध असतो। म्हणजेच 1 एकरासाठी आपण 1 किलो मल्टीप्लायरचा उपयोग केला, आपण याला खतांमध्ये मिक्स करून आपण देऊ शकतो। तसंच आपल्याकडे ड्रिप असेल तर ड्रिपच्या माध्यमातून आपण सुद्धा याला देऊ शकतो। आणि फवारणीमध्ये आपण प्रतिपंप 15 ग्राम असं याचं फवारणी सुद्धा करू शकतो। मल्टीप्लायर नेमकं काम काय करतं पिकांमध्ये, मल्टीप्लायरच्या वापरामुळे काय होतं, आपल्या पिकाच्या पांढऱ्या मुळ्यांची झपाट्यानं वाढ होते। त्याच्यामुळे झाडाला अन्न तयार करायला सोपं होतं। परत मल्टीप्लायरमुळे आपल्या पिकांची शाखीय वाढ एकदम झपाट्याने होते आणि फूल फळ यांनाही जबरदस्त असा फायदा होत असतो। तसेच पिकाची वाढ जोमाने होते आणि सशक्त असं एक निरोगी रोपटं आपलं तयार होतं। मल्टीप्लायरच्या अलीकडे काय होतं शेतकरी मित्रांनो, आपण रासायनिक खतांचा जास्त वापर करत असल्या कारणामुळे आपल्या जमिनीतील जे गांडूळ असतात, म्हणजे गांडूळ हे शेतकऱ्याचे खरे मित्रच आहेत। कारण की ते जमिनीतला पालापाचोळा खाऊन, अन्नाच्या रूपात ते खाऊन जे विष्ठा बाहेर टाकतात, ते जबरदस्त असं एक खत असतं, जे आपल्या जमिनीसाठी खूप उपयुक्त असं खत आहे।
परंतु अलीकडे काय होत आहे, आपण अति जास्त रासायनिक खतांचा वापर करायला लागलो, त्यामुळे गांडुळांची संख्या कमी व्हायला लागली. कारण की रासायनिक खतांमुळे गांडूळ हे नष्ट व्हायला लागले आहेत. त्यामुळे आपण मल्टीप्लायर जर आपल्या शेतामध्ये वापरलं तर मल्टीप्लायरच्या वापरामुळे गांडुळांची निर्मितीही वाढते. कारण की याच्यातून निघालेला जो रॉ मटेरियल्स किंवा याच्यापासूनच गांडुळांचं खाद्य पण या मल्टीप्लायरमध्ये जे आहे त्यांचं हे खाद्य म्हणून देखील आहे. त्यामुळे गांडुळांची निर्मिती आपोआप वाढत चालते आणि आपली जमीन अशी सुपीक आणि भुसभुशीत होते. तसेच जेव्हा कोणत्याही पिकाचं, आता समजून घ्या कपाशी पिकाचं आहे, फ्लावरिंग म्हणजे फुलोऱ्या अवस्थेमध्ये फुलांची संख्या आणि पात्याची संख्या, फुलांची संख्या, तसेच बोंड साईज वाढवण्याला देखील मल्टीप्लायर हे खूप मदतगार असतं. असं जबरदस्त हे ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे जैविक असं सेंद्रिय खत आहे की मी जवळपास 4 ते 5 वर्षापासून वापरतोय. आणि एक माझ्या निदर्शनात आलं की मल्टीप्लायरच्या वापरामुळे रासायनिक खतांचाही जो खर्च आहे तो हळूहळू कमी होतो. कारण की व्यक्ती जर सशक्त असला तर त्याला ॲडिशनल काही त्याला असं खुराक किंवा असं काही देण्याची गरज नसते. तसंच झाडांमध्ये, रोपटांमध्ये पण असतं, पिकांमध्ये. मल्टीप्लायरच्या वापरामुळे आपलं कोणतंही पीक असलं तर एकदम असं सशक्त, त्याच्यावरती रसाच्या किडींचा पण म्हणजे आजार वगैरे असं जाणवत नाही जास्त करून. फुलगळ, पातीगळ असं काही आढळत नाही. त्यामुळे आपला रासायनिक खतांचा पण खर्च कमी होतो. तसेच कीटकनाशकांचाही थोडाफार प्रमाणात खर्च कमी होतो. एकदम खर्च कमी होतो असं माझं म्हणणं नाही. हळूहळू कालांतराने आपण जसजसा मल्टीप्लायरचा वापर करत गेलो तसं कालांतराने काही वर्षामध्ये कंटिन्यू आपण जर 3 ते 4 वर्षापर्यंत मल्टीप्लायरचा उपयोग केला तर 3 ते 4 वर्षानंतर रासायनिक खताचा एक दाणाही आपल्या शेताला टाकण्याची गरज नाही. एवढं कंपनीचे जे व्यक्ती आहेत, कंपनीचे हा दावा करते की लागोपाठ 3 ते 4 वर्षापर्यंत तुम्ही जर उपयोग केला तर रासायनिक खताचा तुम्ही एक दाणाही जरी नाही टाकला शेतामध्ये तरी तुम्हाला भरघोस असे उत्पन्न मिळते. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असं आहे, आपल्या शेतामध्ये गांडुळांची संख्या वाढते, त्याच्यानं गांडूळ खत तयार होते आणि जमिनीचं सामूळ, जमिनीचं सेंद्रिय कर्ब एकदम टिकून राहते. त्यामुळे मल्टीप्लायर हे अवश्य वापरलं गेलं पाहिजे. जर मल्टीप्लायर विषयी अजून काही माहिती हवी असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 77 98 21 75 22. मोबाईल नंबर पुन्हा आहे का 7798217522. आणि जर कोणाला मल्टीप्लायर हे लागत असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर पण अजून टाकून देतो. जर मल्टीप्लायर लागत असेल किंवा मल्टीप्लायरविषयी काही माहिती हवी असेल तर कृपया माझ्याशी संपर्क साधावा. आणि एकदा जरी मल्टीप्लायर माझ्या शेतामध्ये मी काय केलं आहे, बाकी क्षेत्रामध्ये मल्टीप्लायर वापरलेला आहे आणि बाकीमध्ये नाही वापरला आहे, तर त्या रोपांच्या कलरमध्ये आणि ग्रोथमध्ये हा एकदम फरक जाणून येत आहे. त्याविषयी पण मी आपल्या चॅनलवरती त्याचा एक फोटो वगैरे काहीतरी छोटीशी क्लिप याच्यामध्ये टाकणार आहे. फरक तुम्हाला जाणून येईलच. म्हणजे जबरदस्त असं तंत्रज्ञान आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावं म्हणून एक तळमळीची माझी कडकडीची विनंती आहे. तुम्ही एकदा वापरून बघा.